नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की आपल्या घराघरामध्ये एकच सुगंध दरवळतो, तो म्हणजे पिकलेला आंबा आणि त्या आंब्यापासून बनणारा गोड असा रस, तृप्त करणारा आमरस. खरंच नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण जरा थांबा, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण हा आवडता आमरस चुकीच्या पद्धतीने तर खात नाहीये ना? कारण आयुर्वेद सांगतं, काही पदार्थांसोबत आमरस खाल्ला तर तो शरीरासाठी औषध न ठरता हळूहळू विषासारखा परिणाम करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी डोळे उघडणारा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या 7 गोष्टी ज्या आमरसासोबत खाल्ल्या तर शरीरामध्ये आम तयार होतो, म्हणजेच अर्धवट पसरलेलं विषारी घटक. हेच घटक पुढे जाऊन पचन बिघडवतात, त्वचेचे विकार निर्माण करतात आणि आपल्या शरीराची ऊर्जा कमी करतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुम्ही ही चूक रोज करत असाल. उन्हाळा आला की आपल्या ताटामध्ये आमरस असणं जवळजवळ ठरलेलंच असतं आणि त्याचसोबत अनेक जण दही किंवा ताकही घेतात, कारण ही सवय वर्षानुवर्षे चालत आलेली असते आणि आपल्याला ती पूर्णपणे नैसर्गिक वाटते. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर हे संयोजक दिसायला जरी साधं आणि निरुपद्रवी वाटत असलं तरीसुद्धा शरीरासाठी ते तितकंसं अनुकूल नसतं, कारण प्रत्येक अन्नपदार्थाची स्वतःची एक प्रकृती असते. आमरस हा उष्ण, गोड आणि शरीराला ऊर्जा देणारा आहे, तर दही आणि ताक हे थंड, आंबट आणि जड गुणधर्माचे असतात. जेव्हा हे दोन्ही एकत्र शरीरामध्ये जातात तेव्हा शरीराच्या अंतर्गत प्रक्रियांना एक प्रकारचा विरोधाभास निर्माण होतो, म्हणजे शरीराला एकाच वेळी उष्णतेचा आणि थंडपणाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे शरीराचं नैसर्गिक संतुलन ढासळू लागतं. हा गोंधळ लगेच जाणवत नाही, पण शरीराच्या आतमध्ये हळूहळू त्याचा परिणाम सुरू झालेला असतो. या विरोधी गुणधर्माच्या संयोगाचा सर्वात मोठा परिणाम पचन संस्थेवरती दिसून येतो. जेव्हा आपण आमरस आणि दही किंवा ताक एकत्र घेतो तेव्हा पचनक्रिया सुरळीतपणे पार पडत नाही. शरीरातील पित्त आणि कफ या दोघांमध्ये असंतुलन निर्माण होतं, ज्यामुळे जठराग्नी मंदावतो. परिणामी अन्न व्यवस्थित पचत नाही आणि अर्धवट पसरलेले घटक शरीर साचायला लागतात. याला आयुर्वेदामध्ये आम असं म्हटलं जातं. हा आम पुढे जाऊन रक्तप्रवाहामध्ये मिसळतो आणि शरीराच्या विविध भागांवरती परिणाम करू लागतो. मग त्वचेवर मुरूम, पुरळ, खाज किंवा ॲलर्जी यांसारख्या समस्या दिसू लागतात आणि अनेकदा लोकांना याचं मूळ कारण समजतच नाही. काही वेळा पोटामध्ये जडपणा, आंबट ढेकर किंवा सतत थकवा जाणवतो. हेही या चुकीच्या संयोजनाचा संकेत असू शकतात. म्हणजेच एक साधा वाटणारा आहाराचा भाग नकळतपणे शरीरामध्ये अनेक बारीक सारीक त्रासांची सुरुवात करू शकतो. म्हणूनच जर तुम्हाला आमरसाचा खरा आनंद घ्यायचा असेल आणि त्याचे फायदे पूर्णपणे मिळवायचे असतील तर आहारामध्ये थोडी शिस्त आणि समज आवश्यक आहे. दही किंवा ताक यांसारख्या पदार्थांसोबत आमरस घेणं टाळणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. आणि मंडळी, जर दोन्ही पदार्थ आवडत असतील तर त्यांच्यामध्ये किमान काही तासाचं अंतर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून एक पदार्थ पूर्णपणे पचल्यावरच दुसरा शरीरामध्ये जाणार. मंडळी, आपल्या रोजच्या सवयींमध्ये छोटासा बदल केल्याने मोठा फरक पडू शकतो. लक्षात ठेवा की अन्न केवळ पोट भरण्यासाठी नसतं, तर ते शरीराला ऊर्जा, संतुलन आणि आरोग्य देण्यासाठी देखील असतं. त्यामुळे चव आणि सवय यांच्यापेक्षा शरीराच्या गरजांना प्राधान्य दिलं तर आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. मंडळी, दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गोड आणि कडुनिंबाचा संघर्ष. आमरस हा अत्यंत गोड तसेच स्निग्ध आणि शरीराला पोषण देणारा असतो, तर कारलं हे अगदी कडू पदार्थ आहे. शरीर शुद्ध करण्यासाठी ते वापरलं जातं, म्हणजेच एकतर शरीराला ते शरीरातून दोष काढतं आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा शरीरामध्ये गोंधळ निर्माण होतो. आमरस खाल्ल्यानंतर लगेच कारल्याची भाजी किंवा कडू पदार्थ खाल्ले तर पचनसंस्था विस्कळीत होऊ लागते, अन्न नीट पचत नाही, गॅस तयार होतो, पोटामध्ये जडपणा येतो आणि काही वेळा मळमळ किंवा उलट्याही होऊ शकतात, कारण शरीराला अचानक चवींचा हा बदल पचवणं कठीण जातं. यासाठी सोपा नियम लक्षात ठेवा. जर जेवणामध्ये कडू पदार्थ असतील तर त्या दिवशी आमरस घेणं टाळावं आणि जर खायचंच असेल तर वेळेचं अंतर ठेवावं. शरीराला जर वेळ दिला तर ते आपलं काम योग्य प्रकारे करू शकतं. आता पुढच्या भागामध्ये अतिशय कॉमन सवयीबद्दल आपण बोलणार आहोत. आमरस खाल्ल्यावर लगेच थंड पाणी पिणं किंवा मग कोल्ड्रिंक्स पिणं. उन्हाळ्यामध्ये ही सवय
खूपच नैसर्गिक वाटते, पण ही सवय तुमच्या पचनासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकते. आमरस पचवण्यासाठी शरीरामध्ये जठराग्नी सक्रिय होतो, पण जेव्हा तुम्ही त्यावर थंड पाणी टाकता तेव्हा तो अग्नी अक्षरशः भिजतो. परिणामी अन्न अर्धवट पसरतं, आतड्यांमध्ये सडायला लागतं आणि तेव्हा तो अग्नी अक्षरशः गॅस, पोटफुगी, दुखणं यांसारख्या समस्या निर्माण करतो. म्हणूनच आमरस खाल्ल्यानंतर किमान 45 मिनिटे पाणी टाळावं आणि जर तहान लागली तर कोमट किंवा मग सामान्य तापमानाचं पाणी थोड्या प्रमाणात घ्यावं. मंडळी, ही छोटी सवय तुमचं पचन सुधारू शकते. भारतीय जेवण आणि मसाले यांचं नातं अगदी घट्ट आहे. आपल्या प्रत्येक जीवनामध्ये थोडंसं तिखट मसालेदार चव असणं हे जवळजवळ ठरलेलंच असतं. पण जेव्हा हा मसालेदार तिखट आहार आणि गोड रसाळ आमरस एकाच ताटामध्ये येतो तेव्हा एक वेगळीच कहाणी सुरू होते. वरकरणी ही जोडी चवीला छान वाटू लागते. एकीकडे गोड आमरस तर दुसरीकडे तिखट भाजी. पण शरीराच्या आत मात्र या दोन विरुद्ध प्रवृत्तींचा संघर्ष सुरू होतो. आमरस हा उष्ण आणि स्निग्ध गुणधर्मांचा असतो, जो शरीरामध्ये उष्णता वाढवतो. तर तिखट मसाले हे आपल्या तीक्ष्ण आणि गरम स्वभावामुळे शरीरातील उष्णता अधिक तीव्र करतात. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा शरीरामध्ये पित्तदोष झपाट्याने वाढतो आणि हाच तो क्षण असतो जेव्हा शरीराला अस्वस्थतेची सुरुवात होते. जरी सुरुवातीला ती जाणवत नसली तरी सुद्धा या वाढलेल्या उष्णतेचा परिणाम सर्वप्रथम आपल्या पचन संस्थेवरती आणि छातीच्या भागावर दिसू लागतो. छातीत जळजळ होणे, सतत आंबट ढेकर येणे, घशामध्ये कडवट किंवा आंबट पाणी येणं ही सगळी लक्षणे पित्त वाढल्याची स्पष्ट चिन्ह आहेत. काही वेळा ही स्थिती इतकी वाढू शकते की ॲसिडिटीचा त्रास जो आहे तर तो तीव्र होतो. पोटामध्ये आग जाणवते किंवा मग जुलाबांसारखे त्रासही होऊ शकतात. दीर्घकाळ अशाच प्रकारचं आहाराचं संयोजन चालू राहिलं तर पोटाच्या आतील आवरणावर ताण येऊन अल्सरसारख्या गंभीर समस्यांचा धोका देखील वाढू शकतो. मंडळी, अनेकांना असं वाटतं की आमरस गोड आहे, तो तिखटाचा परिणाम कमी करेल, पण प्रत्यक्षात होतं ते उलटच. दोन्हींची उष्णता एकत्र येऊन शरीराला अधिक त्रास होतो. त्यामुळे ही छोटीशी सवय वाटणारी हळूहळू मोठ्या समस्यांचं रूपही घेऊ शकते. म्हणूनच जर तुम्हाला आमरसाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर त्यासोबत जेवण शक्य तितकं साधं, हलकं आणि कमी तिखट ठेवणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. साधी भाजी, कमी मसाले आणि संतुलित आहार हेच आमरसासाठी योग्य साथीदार ठरतात. मंडळी, जेवण जितकं साधं असेल तितकं शरीराला ते पचवणं सोपं जातं आणि आमरसातील नैसर्गिक गोडवा आणि पोषण शरीराला पूर्णपणे मिळतं. मंडळी, लक्षात ठेवा की अन्नाचा खरा आनंद फक्त जिभेपुरता मर्यादित नसतो, तो शरीराला कसा वाटतो यावरही तो अवलंबून असतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आमरसाचा बेत खाल तेव्हा तिखट पदार्थ थोडे कमी करा आणि शरीराला आरामदायी संतुलित अनुभव द्या. कारण मंडळी, योग्य कॉम्बिनेशनच खऱ्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. उन्हाळ्यामध्ये आमरसाचा आस्वाद घेतल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेण्याची सवय अनेकांनाच असते, कारण अनेकांना जेवण पूर्ण झाल्याची भावना तेव्हाच मिळते. पण शरीराच्या दृष्टीने पाहिलं तर हा क्षणच पचन प्रक्रियेला अडथळा आणणारा ठरतो. आमरस हा गोड, स्निग्ध आणि उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे तो पचनासाठी शरीराला थोडा वेळ आणि स्थिरता लावतो. पण त्यानंतर घेतलेलं कॅफीनयुक्त पेय पचनाच्या या शांत प्रक्रियेला अचानक वेग देतं आणि मग ती विस्कळीत करतं. यामुळे अन्न नीट पचत नाही, पोटामध्ये गॅस तयार होतो, जडपणा जाणवतो आणि काही वेळा ॲसिडिटी देखील वाढते. अनेकांना हे लगेच जाणवत नाही, पण ही सवय नियमित राहिली तर पचनशक्ती हळूहळू कमजोर होऊ शकते. म्हणजे चहा किंवा कॉफी तर निरुपद्रवी वाटणारा भाग असला तरी आमरसानंतर लगेच घेतल्यास तो शरीराच्या संतुलनावर परिणाम करू शकतो. याचप्रमाणे मांसाहार आणि आमरस यांचं संयोजन हे शरीरासाठी आणखीनच जड आणि गुंतागुंतीचं ठरतं. मटण, चिकन किंवा मासे यांसारखे पदार्थ स्वभावाने जड आणि पचायला वेळ घेणारे असतात, तर आमरस हा उष्ण आणि ऊर्जा देणारा असतो. मंडळी, जेव्हा हे दोन्ही एकत्र घेतले जातात तेव्हा पचन संस्थेला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नावर काम करावं लागतं. एक हलकं आणि गोड तर दुसरं जड आणि प्रथिनांनी भरलेलं. या दुहेरी कामामुळे पचन संस्था थकते, अन्न नीट पचत नाही आणि शरीरामध्ये अर्धवट पसरलेला घटक साचायला सुरुवात होते. मंडळी, विशेषतः याचा परिणाम यकृतावर होत असतो, कारण ते शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्याचं काम करतं. या प्रकारच्या चुकीच्या संयोजनामुळे शरीरामध्ये विषारी घटक वाढू शकतात, ज्यामुळे थकवा आणि त्वचेचे विकार आणि पचनाच्या समस्या दिसू लागतात. त्यामुळे आमरस खाताना मांसाहार टाळणं ही एक महत्त्वाची सवय ठरते.
मंडळी, आता शेवट येतो, तो म्हणजे कांदा, जो आपल्या रोजच्या जीवनामध्ये अगदी सहजपणे सॅलडच्या स्वरूपामध्ये घेतला जातो. पण आमरसासोबत कच्चा कांदा खाणं ही शरीरासाठी अनुकूल नाही. कांदा हा तीक्ष्ण आणि उष्ण स्वरूपामध्ये गुणधर्माचा असल्यामुळे तो शरीरामध्ये उष्णता वाढवतो आणि आमरसही त्याच दिशेने काम करतं. जेव्हा हे दोन्ही एकत्र घेतले जातात तेव्हा शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढून त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. पुरळ, खाज, लालसरपणा किंवा ॲलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील म्हणजेच सेन्सिटिव्ह असते त्यांच्यामध्ये हे जास्त जाणवतं. त्यामुळे जरी कांदा हा साधा आणि सामान्य वाटणारा घटक असतो तरी आमरसासोबत त्याचा वापर टाळणं अधिक योग्य ठरतं. एकंदरीतच काय तर चहा, मांसाहार आणि कांदा हे तिन्ही पदार्थ आमरसाच्या वेळी टाळले पाहिजे, तर पचन सुधारेल, शरीर हलकं राहील आणि तुम्ही या गोड पदार्थांचा खरा आनंद कोणत्याही त्रासाशिवाय घेऊ शकाल. मंडळी, आता तुम्हाला समजलं असेल की आमरस हा किती खास आहे, पण जर त्याचा योग्य पद्धतीने आनंद घेतला तरच दही, कारलं, थंड पाणी, तिखट पदार्थ, चहा, मांसाहार आणि कांदा हे 7 पदार्थ आमरसासोबत टाळा आणि तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवा. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.